हाय, माझं नाव अक्षय गायकवाड. मी नवीन यूट्यूबचा चॅनल चालू केला आहे. तरी मला एक सांगितला टी परमिटवाल्यांना की माझी गाडी आता ही 2018ची मॉडेल आहे. त्या टायमाला टुरिस्ट लाईनला म्हणजे धंदा होता. कंपनीवाले स्वतः बोलवायचे, ड्रॉप पिकअप भेटत होते. आता अशी सिच्युएशन झाली की कोरोनानंतर 50% घरात बसून कामं करतात आणि बाकीचे कंपनीमध्ये येतात. आता काय गाड्यांना पिकअप ड्रॉप भेटत नाहीत व्यवस्थित. कोविडनंतर परत 50% घरातून एम्प्लॉय काम करतात, 50% कंपनीमध्ये येऊन काम करतात. तरी पिकअप ड्रॉप कमी झाले. आता कंपनीमध्ये पिकअप ड्रॉप रेग्युलर भेटत नाही. म्हणजे ह्या कंपनीमध्ये एक ड्रॉपसाठी दुसऱ्या कंपनीत एक ड्रॉप असं मारावं लागतं. तरी आता गाड्या एवढ्या वाढलेत, प्रमाणाच्या बाहेर गाड्या वाढलेत. जो गाड्या घेतो आहे आता नवीन, त्यांनी जरा विचार करून गाडी घ्यावी. कारण की गाड्या अशा झाल्या कचऱ्यावानी की जे जुन्या गाड्या आहेत त्यांना तर आता काय भाव भेटतच नाही आता. आणि तुम्ही 4 दिवस सुट्टीवर जर गेला कंपनीतून तर तुमची समजा हकलपट्टी झाली समजून कंपनीतून. त्यांना गाड्या एवढ्या बाहेर वेटिंगला आहेत, तुम्ही गेले का तर तुम्ही नाही तर दुसरा, असं झालं आहे आता. जर तुम्ही मित्राच्या सांगण्यावरून गाडी घेताय आणि कंपनीला लावताय, परत 6-6 महिने गाडी चालवत आहेत, परत त्यांना बिल एवढं होत नाही, EMI गाडीचा मेंटेनन्स सगळा नाही होत ॲडजस्टमेंट. आता परत गाड्या विकायला काढतात. सध्या तर माझ्या फोनमध्ये आता एक व्हॉट्सअपमध्ये ग्रुप आहे, त्याच्यामध्ये गाड्या आता एवढ्या विकायला येत आहेत 6-6 महिन्याच्या, एक वर्षाच्या. तरीच गाडी घेताना तुम्ही विचार करून गाडी घ्या. तुम्ही कंपनीशी ॲग्रीमेंट करा 5 वर्षाचं गाडी घेताना, तर तुम्ही गाडी घ्या. नाहीतर तुम्ही गाडी घ्यायला नंतर आता पहिल्यासारखा धंदा राहिला नाही आहे. गाड्या सध्या 6-6 महिने वापरताना गाडी विकायला काढतायत. भरपूर गाड्या, एवढ्या गाड्या झाल्यात की प्रमाणाच्या बाहेर गाड्या झाल्यात. कंपनीमध्ये आता सध्याला तर भरपूर गाड्या वेटिंगला आहेत. तुम्ही जर एक दिवसात तुम्ही सुट्टी जर मारली, समजा दुसरी गाडी तर लागली तिथे त्या तुमच्या रूटच्या, मग तुम्हाला तिथून हाकलण्यात येतं. तसं माझं झालेलं आहे, माझ्या संग पण तसं भरपूर वेळा. तरी मी आता आपलं करतो आहे, आपल्या कंपनीमध्ये आहेत ओळखीपाळखीवरून करतो आहे आपण. तर नवीन गाड्या घेताना जरा विचार करून गाडी घेतलेलीच बरं आहे. कारण की आता गाडीचे रेट पण भरपूर वाढलेत. 14 लाखापर्यंत सगळं जातं आहे. 25,000, 26,000, 30,000 तर EMI बसतो आहे गाडीला. 5 वर्ष तुम्हाला काय कुठं जाता येत नाही, काय करता येत नाही, सुट्टी पण घेता येत नाही. दिवस रात्र तुम्हाला गाडीमध्ये घालवायचे आहेत. EMIसाठी तुम्हाला उरणार किती ते मोजून 30-40,000 रुपये. 30-40,000 रुपये मुश्किल नाही उरणार. ते पण गाडीच्या मेंटेनन्ससाठी जातात, नाही कुठे काय झालं. आणि आता तर ट्रॅफिकवाल्यांनी तर असे रूल काढलेत गाड्यांबद्दल, तर काय विचारून फायदा नाही. तर गाडी आता घेताना तर पूर्ण विचार करून, पाठी तुम्हाला बॅक सपोर्ट असला पाहिजे कसला, कोणाचा तरी म्हणजे वडिलांचा, भावाचा. तसा माझा बॅक सपोर्ट होता. माझा वडील आहेत, त्यांनी मला केली कोरोनामध्ये भरपूर मदत केली. नाहीतर माझी गाडी गेली असती. तर माझ्या पप्पांनी कोविडमध्ये सगळे हप्ते भरले. जर तुमच्या पाठी जर बॅक सपोर्ट असेल तरच तुम्ही गाडी घ्या, नाहीतर घेऊ नका. नाहीतर भरपूर कंडिशन आता सध्या तर भरपूर टाईट आहे. कारण की गाडी मार्केटमध्ये एवढ्या झाल्यात, प्रमाणाच्या बाहेर गाडी झाली. जो उठेल तो गाडी घ्यायला लागलाय. नवीन गाडी घेतात आणि नवीन गाडी घेताना पहिल्या 2 महिने चांगले वाटतात. गाडी घेतली इकडं तिकडे फिरवायला जरा चांगली वाटते. नंतर जसं EMI येईल, जसं 6 महिने होतील, 8 महिने होतील, वर्ष होईल, त्यानंतर EMI भरता नाक्यानं होतात असे. तर परत असं वाटते गाडी का घेतली. आणि गाडीचे वर्षाला इन्शुरन्स 35,000चा, रोड टॅक्स 12,000चा. आणि परत आता एक नवीन गाडी GPS लावायची गाडीमध्ये. RTOने ते पासिंग केली आहे, ते कंपल्सरी केले. ते GPS लावायचं ते वर्षाला पासिंगला 10,000 रुपये. त्याला 2 वर्षांनी गाडी पासिंग येते, पण त्याला 10,000 रुपये खर्च करायचा पासिंग टायमाला. म्हणजे तुमच्या पासिंग टायमाला 15,000 रुपये तुम्ही खिशात ठेवायचं तुम्हाला. आता म्हणजे एवढे पैसे वाढलेत सगळ्या गोष्टीमध्ये, पेपरामध्ये. तर आता किती कमवायचं आणि किती ठेवायचं ते आता तुम्हीच बघा आता. आणि जो नवीन मुलगा गाडी घेतो आहे तरी त्यांनी खरंच विचार करूनच गाडी घ्यावी.
आणि मेन गोष्ट बॅक सपोर्ट असला पाहिजे, नाहीतर त्याशिवाय गाडी घेऊ नका. एक जर EMI चुकला ना गाडीचा, गाडी डायरेक्ट दुसऱ्या म्हणजे एक EMI 2 EMI चुकले, डायरेक्ट गाडी अडवतात आणि गाडी घेऊन जातात. गाडी डायरेक्ट गाडी घेऊन जातात. ते काय ऐकत नाहीत, काय नाही. EMI भरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणून गाडी घेताना खरंच मित्रांनो विचार करा. गाड्या एवढ्या झालीत मार्केटमध्ये, धंदा नाही आहे. आणि ओला उबेरमध्ये पण धंदा नाही आहे. भेटला तर मुश्किलनं होतो कधी कधी, नाही तर होत नाही. गाड्या भरपूर वाढल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर कमीत कमी पाठी बॅक सपोर्ट पाहिजे बाबा. EMI आपला जर ह्या महिन्यात नाही भरता येईल, तो घरी कोणाचं भाऊ पप्पा वडील असतील ते भरतील. असं काय तर बॅक सपोर्ट पाहिजे. नाहीतर गाडी घेताना खरंच कमीत कमी अकाउंटमध्ये 1-1.5 लाख रुपये पाहिजे कमीत कमी, तरच गाडी घ्या. नाहीतर गाडीच्या भानगडीत पडू नका. कारण की भरपूर लोक आता अशी झालीत की गाडी घेत आहेत आणि 6-6 महिन्यांनी गाडी विकायला डायरेक्ट काढतायत. अशी कंडिशन भरपूर चालली आहे मार्केटमध्ये. तर माझ्या फेसबुक ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये तर भरपूर फोटो येतात गाडी विकायसाठी 1-1 वर्षाच्या 6-6 महिन्याच्या. तरी तुम्ही असं काय होऊ देऊ नका. गाडी घेतली का परत ती विकायला काढणार, ते परत ते 4 माणसं नाव ठेवणार. तसं काय करू नका. आता आमच्या 2018-19मध्ये त्या टायमाला CNGचा रेट होता 42-45 रुपये किलो होता. आता 76 रुपये किलो झाला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, रेट भरपूर वाढलेत आणि नियम पण भरपूर वाढलेत गाडीचे आता. आणि आता तर गाडीला पिवळा पट्टा कंपल्सरी केला. पिवळा पट्टा वर खाली होता तो वर गेला आता RTOने कंपल्सरी करायला लागणार आहे तुम्हाला वरती, नाहीतर फाईन लागते. आता 1500-1000 रुपये काय ती फाईन आहे आता. तर काय आता तुम्हाला वाटेल तसं बघा आणि विचार करून गाडी घ्या. काय होत असेल विचार करून गाडी घ्या तुम्ही. तर गाडी आता गाडीमध्ये धंदा राहिला नाही आहे पहिल्यासारखा. गाडी घेताय तर खरंच 4 माणसाला विचारून गाडी घ्या. कंपनीमध्ये ॲग्रीमेंट करा. ते तुम्हाला देत असेल पिकअप ड्रॉप, कंपनी महिन्याला तुम्हाला पॅकेज देत असेल चांगला, तर तुम्ही गाडी घ्या. नाही तर गाडीच्या भांड्यात पडू नका. एवढंच सांगतो मी सगळ्या मित्रांना. जय महाराष्ट्र.